सुरुवातीला टॉप 9 राजकीय बातम्या। बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान देत उमेदवारी मागे, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या शिष्टाईला यश, मात्र बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध नाही। बारामती पोटनिवडणुकीत 30 जणांची माघार, 23 उमेदवार रिंगणात। बारामतीबाबत काँग्रेसने घेतलेल्या निर्णयाचं सुप्रिया सुळेंकडून स्वागत। 23 उमेदवारांसोबत वेळीच संपर्क झाला असता तर चित्र वेगळं राहिलं असतं, सुळेंचं हे वक्तव्य। बारामती आणि राहुरी या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह 40 नेत्यांचा यामध्ये समावेश। रवींद्र चव्हाण, गडकरी, बावनकुळे, तावडे, अशोक चव्हाण, मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, दानवे, राम शिंदे यांच्यासह बड्या नेत्यांचा यामध्ये समावेश। बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली नाही हे तटकरेंचं अपयश। तटकरेंनी इतरांना कमी लेखलं, त्यांचा अहंकार नडला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंची सुनील तटकरेंवर टीका। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 7 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात। भाजपकडून अक्षय कर्डिले तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून गोविंद मुकाटे निवडणूक रिंगणात। वंचितचा उमेदवार आणि 4 अपक्ष लढणार निवडणूक। अपक्षांमध्ये आता ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांचाही समावेश। शिंदे राज्यात लवकरच ऑपरेशन टायगर राबवणार। शिंदेंच्या उपस्थितीत बुधवारी रात्री बैठक पार पडल्याची सूत्रांची माहिती। शिंदेंनी ठाकरेंच्या काही खासदारांना बैठकीतून संपर्क केला अशी सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदे ग्रामीण भागात संघटना मजबूत करण्यावर विशेष भर देणार। राज्यात पक्षाचा विस्तार अधिक प्रभावीपणे करण्यावर भर देण्याच्या शिंदेंच्या सूचना। युवकांना पक्षात सहभागी करून घेण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचाही दिला सल्ला। बीड या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सभेत धनंजय मुंडेंना मंत्री करण्याची मागणी। मुंडे समर्थकांची धनंजय मुंडेंना मंत्री करण्याची मागणी। बीडच्या गहिनीनाथ गडाच्या 94व्या नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर मुंडे समर्थकांनी ही मागणी केली। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदे यांचा कुणबी दाखला वैध, वंशावळीमध्ये उल्लेख आहे। आमदार महेश शिंदेंकडून बाजू स्पष्ट, मीडिया ट्रायल न करण्याचं आवाहन।